सोलापूर आणि शहर उत्तर या मतदारसंघातील राजकारणाला कलाटणी देणारी आणि दुरावलेल्या दोन परिवारांना जवळ आणणारी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। मागच्या 5 वर्षांपूर्वी स्वतःवर विषबाधा झाल्यानंतर सुरेश पाटील यांनी शोभा बनशेट्टी यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल केले होते। एवढ्या वर्षानंतर सुरेश पाटील हे मंगळवारी 24 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:15च्या सुमारास माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या निवासस्थानी आले। या ठिकाणी काँग्रेस नेते अशोक निंबर्गी, भाजप एससी मोर्चा अशोक खटके, श्रीशैल बनशेट्टी, शशी थोरात, अक्षय अंजिखानी, सागर अतनुरे उपस्थित होते। शोभा बनशेट्टी आल्यानंतर सुरेश पाटील यांनी आशीर्वाद घेतले। यावेळी शोभा बनशेट्टी यांच्या डोळ्यात अश्रू आले होते। पाटील यांनी घडलेल्या घटनेची माहिती देताना दिलगिरी व्यक्त करत निश्चितच बनशेट्टी परिवार मला माफ करेल अशी भावना व्यक्त केली। शोभा बनशेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना मी अण्णांना कधीच माफ केलंय असे सांगत, भाऊ माझ्या घरी आला, मला आनंद आहे। 2 मित्र पुन्हा मिळाले, त्यांनी यापुढे सारथी म्हणून माझ्या सोबत राहावे असे आवाहन केले। माझा मोठा भाऊ चंद्रकांत पाटील आणि श्रीशैल बनशेट्टी भाऊजी हे दोघे दोस्त होते। तेव्हापासून आमची ओळख आहे। परंतु राजकारणात आल्यानंतर मी गेल्या 25 वर्षाला नगरसेवक आहे। आमची अक्का गेल्या 20 वर्षापासून नगरसेवक आहे। परंतु महानगरपालिकेत मी सर्वांशी असंच खेळत राहत होतो। बनशेट्टी अक्का एकटीच माझी सख्खी बहीण म्हणून मी तिला बोलत होतो, ते माझा भाऊ म्हणून मला बोलत होते। परंतु मी जेव्हा त्यांनी महापौरसाठी इच्छुक होते त्याच्या अगोदर मी बनशेट्टी अक्काच्या अगोदर कांचना यल्लमचं नाव घेतलं होतं। त्यामुळे यल्लमच्या नावाचं शिफारस मी पूर्वीपासून करत होतो। बनशेट्टी अक्काने त्यावेळी प्रथम महापौर झाले। महापौर झाल्यानंतर महापौरामध्ये करत असताना अनेक राजकारण आलं। त्या राजकारणामध्ये माझे आणि अक्काचं दोघांचे थोडे मतभेद झाले। त्या मतभेदामध्ये या ठिकाणी त्यांनी महापौर झाले, मी सभागृह नेता झालो। मी सभागृह नेता होत असताना त्यांनी विरोध केले असते, परंतु त्यांनी विरोध न करता मला पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी मला सभागृह नेता म्हणून अक्काला जेव्हा पत्र दिलं, एक मताने माझं या ठिकाणी निवड झालं। परंतु काही राजकीय मतभेद आणि मनभेद असल्यामुळं त्यावेळी बनशेट्टी अक्काला त्यांनी काम करत होते, पण त्यावेळी मी त्यांना विरोध करायचा प्रयत्न केलो। आता कोण शिकवलं, काय शिकवलं ते आता सांगणं योग्य नाहीये, कारण त्यावेळी घटना घडली 6-7 वर्षापासून। 9 महिन्यातच मला त्यामध्ये विषबाधा झालं। मग मला वाटलं त्यावेळी की बाबा ज्यावेळी पटलो त्यावेळी 2 वर्ष तरी मी कोमात होतो, दवाखान्यात होतो। आल्यानंतर काही वेळा मला सांगण्यात आलं की ती विषबाधा झालेली आहे, खरं आहे, एकदा नाही 2दा विष घातले। पण त्यावेळी मी काही लोकांची नावं ऐकून त्या ठिकाणी घातलं गेलं, परंतु ते नावं नसताना आमची बहीण, मी जेव्हा पहिल्यांदा विषबाधा झालो, 3 महिने मुदतवाढ मिळालं, 6 महिन्यापर्यंत ते सभागृह नेता आणि नगरसेवकाचा हे होतं। त्यावेळी मी कसं बसेल त्यावेळी आलो, तेव्हा फार सिरियस होतो। त्यावेळी मला माहीत नव्हतं विषबाधा झालेलं वगैरे, परंतु ते सर्व होत असताना या ठिकाणी सर्वांच्या देवाच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पोलीस स्टेशनच्या अगोदरच मुंबईला फिर्याद दाखल झालेलं होतं, पण सर्व नावं नव्हतं। तिथं आल्यावर ते नावं मी घेतलेलं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।